द्यायचे, पण घराचा त्याग करून सगळा तुम्हाला आनंद गिरडेवासियांना देण्याकरता सोडलं ना, हा त्याग आहे यांच्या जीवनात। हे काही पैसा करता आणि पोटासाठी फिरणारे लोक नाही हो। त्यांच्या कार्यक्रमात आलो म्हणून स्तुती नाही, ती वस्तुस्थिती। बऱ्याच लोकांनी दुकानं मांडले वारकरी संप्रदायात, नाही असे नाही। बऱ्याच मोठ्या माळा घालणाऱ्यांनी समाजाला इतकं फसवलं, गडगंज श्रीमंती कमवून। ज्याच्या गळ्यात माळा नाही त्याची साधना पाहिली की असं वाटते देवा यांच्या साधनेला कोणाची दृष्टी लागली। असे बरेच लोक आहेत, असं नाही असं नाही। एखादा मंदिरात जास्त जातो म्हणून तो परमार्थी कशाला, असं काही नाही। एखादा मंदिरात तो झोपतो म्हणजे परमार्थी काय, त्याला घरी झोपू देत नाही घरचे, म्हणून तो काय मंदिरात। तुम्ही असं पाहता बरोबर अर्थ लावायचं, अशी गुणवान माणसं। चला, मी सांगत होतो क्षणभर वळवलेलं मन काय प्रताप करतो परमार्थाच्या दृष्टीने। भीमाला एकच छंद खाण्याचा। भीम निघाला, जांभळाचं झाड दिसलं, असं तर म्हणणार नाही उद्या कोणी मग कीर्तनाला कुत्रही नव्हतं, पण तुम्ही इकडे लक्ष द्या, नक्कीच कुत्र्यापेक्षा मला जास्त किंमत आहे। तर भीमानं ते जांभळाचं झाड पालनवरती चढला, जमिनीवरून दिसलेलं जांभूळ तोडलं बघा भीमाने। एकच फळ होतं तेवढं तोडलं, हातात घेतलेलं फळ घेऊन भीम महाराज जेवढ्याला खाली उभे राहतायत तेवढ्याला डोक्यात विचार आला, अरे आपल्या भावा करता आपल्या पत्नी करता एखादं फळ घेतलं पाहिजे ना, एकट्या करता कसं घ्यावं। परत त्या जांभळाच्या झाडाकडे पाहिलं तर त्या जांभळाच्या झाडाला फळ दिसली नाही। इतकं मोठं जांभूळ एकच फळ कसं शक्य, कोणाला तरी विचारलं पाहिजे आपण हे फळ खाऊ नये। समोरच एका वटवृक्षाखाली महान एक साधू तपश्चर्येला बसलेला। विचारलं, बाबा मी या जांभळाचं फळ तोडलो, पण धर्मराजाला, अर्जुनाला, नकुलाला, सहदेवाला, माझ्या द्रौपदीला एक फळ न्यायचं होतं मला, एक एक प्रत्येकी, पण आता त्या जांभळाला फळ दिसत नाही, एकच फळ येतो गाव या झाडाला। त्या शिष्याने उत्तर द्यायच्या ऐवजी रडायला सुरुवात केली। भीमा, काय पाप केलं रे तू हे? अरे तुझ्या हातात जे फळ आहे ना, ते 12 वर्षांनी या झाडाला जन्मलेलं फळ आहे। हा बाबा तपश्चर्येला बसतो, साधनेला बसतो, 12 वर्ष तपश्चर्या करतो, आणि 12 वर्षाच्या तपश्चर्येतून कधी न फळ येणाऱ्या या झाडाला आता कुठं हे फळ दिसायला लागेल। आता या बाबानं ठरवलं होतं येणाऱ्या साधन द्वादशीला, अगदी सकाळच्या पर्वावरती, ती सकाळी सोडणारी द्वादशी असल्यामुळे मी या झाडाचं हे जांभूळ खाऊन ते पारणं सोडेल। आणि तू ते जांभूळ तोडलं, हा बाबा दुसऱ्याच्या हातचं फळ खाणार। वाईट वाटलं भीमाला। म्हटले याच्यावरती उपाय, नुसतं भीमाच्या डोळ्यात पाणी येत होतं। आपल्या खाण्याच्या छंदामुळे एका महात्म्याच्या पोटात जाणार फळ आज आपण जमिनीवरती तोडले। बऱ्याचदा आपल्या छंदापोटी समोरच्याचं जीवन जेवढं उद्ध्वस्त होतं ना, तेवढ्याला कळतं लोकांना आपला छंद वाईट आहे, पण तेवढ्याला वेळ निघून गेली असते। आपल्या दारूच्या छंदापोटी आपला प्रपंच बर्बाद केला, आपण सगळी संपत्ती बुडवली, हे कळतं लोकांना, पण कधी काही शिल्लक नाही। होती सारी शेती ती गेली दारू पायी। बण फिरे आता याच्या त्याच्या दारी। कोट्याधीश लोक दारू पित नाही, गरीबाचा पोरगा, शेतकऱ्याचा पोरगा दारू पिलेला पाहला की वाईट वाटतं। कधीतरी मुस्लिम समाजाचा माणूस दारू पिलेला पडलेला पाहला तुम्ही? आणि आपले कितीतरी गिरायक बुलढाण्याच्या बस स्टँडवर पडलेले असतात। हे कीर्तन नाही, भाषण नाही। अरे असा छंद ठेवा की त्या छंदाचा लोकांनी आदर्श घेतला पाहिजे। तुमचे आमचे छंद बर्बाद करणारे, दारू पिणारा सक्का भाऊ असला आणि एक भाऊ माळकरी असला तर तो माळकरी भाऊ दारुड्याशी बोलत नाही, पण काय उपकार आहे तुकोबारांचे, ज्ञानोबारांचे। दारू पिणाऱ्याला गड्या म्हटलं साधू संतांनी। अरे गड्या थांब, तुझा छंद वाईट आहे गड्या। दारू पिणाऱ्याला मित्र म्हणण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त साधू संतांकडे। चांगल्याला लोक चांगलं म्हणत नाही, वाईटाला चांगलं म्हणतात। थांब जरा दारूवाल्या, थांब जरा दारूवाल्या, बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे, बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे, देवाने तुला जन्मया भारती दिला, भारती दिला, कशी नाही जनाची मनाची लाज तुला रे, बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे,
आपल्या पतिव्रतेला पारे दारूच्या दुकानात ज्या दारू पिणाऱ्याला आपल्या पत्नीची आठवण आली, प्रामाणिकपणे सांगतोय दारूचा ग्लास हातात घ्यायची इच्छा होणार नाही. आमचं कीर्तन खऱ्या अर्थाने याच्यासाठीच आहे. दारू पिणाऱ्या प्रत्येक माणसाने त्या दुकानात गेल्यावर गोजीरावाने पोरांची आठवण घ्यावी. हजारो रुपये दारूत खर्च केले, कधी दारूत जाणारा पैसा पोराला एखादा खाऊ काहीतरी भात करण्याचा विचार काय येत नाही आमच्या मनात. हा बसलेला जेवढा समाज आहे ना, माझी सगळ्यांना प्रार्थना आहे, या दारूचा उगम जिथून झाला ते मूळ आता काढून टाका. शपथ आहे तुम्हाला या तुकोबांच्या ज्ञानोबांच्या दरबारामध्ये, परमपूजनीय स्वयंप्रकाश बाबांच्या या कार्यक्रमाची शपथ आहे तुम्हाला. घ्या वचन एखादा जगा चांगलं माणसासारखं कधीतरी. या वारकरी संप्रदायाच्या वचनबद्धतेमध्ये या पथ्यामध्ये सामील व्हा. सगळ्यांनी या दरबारामध्ये शपथ घ्या. ज्याच्या पोराचं लग्न होईल पुढे, आता इथून पुढे तुमच्या बसलेल्यापैकी कोणाच्याही मुलाचं, तुमच्या पोराच्या लग्नात परक्याच्या पोरानं नाचावं या अपेक्षेनं तुमच्या मुलाचं लग्न करू नका. तुमच्या मुलाच्या लग्नात कुणीतरी नाचावं याच्याकरता तुम्ही जो हजारो रुपये दारू करता खर्च करता, चांगल्या इज्जतदार बापानं तो दारूत पैसा घालू नये. शपथ आहे तुम्हाला वारकरी संप्रदायाची. दरबार स्वागत होईल तुमचं परमार्थ. हे खरं सगळं आहे. कीर्तनात येणं म्हणजे परमार्थ नाही, पंढरीची वारी करणं म्हणजे परमार्थ नाही. दुसऱ्याचा प्रपंच बर्बाद करण्याचं काम वर्षभर करत असू आणि 7 दिवस कीर्तनात येऊन बसू, तुझं याला परमार्थ म्हणत नाही. नाही आले तरी काही फरक पडत नाही. एखादा नास्तिक माणूस कीर्तनात आलाच पाहिजे, गर्दी दिसलीच पाहिजे हे अपेक्षित नाही माझ्या तुकोबाने. कीर्तनाचं दुसरं नाव आहे परिवर्तन, परमार्थातून परिवर्तन झालं पाहिजे, परिणाम झाला पाहिजे माझ्या तुकोबाच्या वाणीचा. अरे वैज्ञानिक युगातल्या होरपडलेल्या समाजाला विश्वशांतीचा दिलासा देणारा जगविख्यात साधू ज्या राष्ट्रात जन्माला येतो, तिथल्या लोकांना साधी व्यसन सोडावी हे कळत नाही. खंत वाटत असेल साधू संतांना. आपल्या पोराच्या लग्नात कोणी नाचावं म्हणून लोक दारू आणतात. आपल्या घरची दारू पिऊन नाही हो भलं होत त्याचं, नाही हो समाधान होत त्याचं. जो आपल्या घरी दारू पितो तो थोडा वेळ नाचून तुमच्या पोराच्या लग्नात नागिन खेळून घरी जातो. त्याची पत्नी पतिव्रता नारी, एका पाताळावरती प्रपंच थाटलेली, तिच्या बापाच्या घरची श्रीमंती विसरून फक्त दारुड्या मालकाबरोबर नाव कमवण्याकरता बापाचं प्रपंच थाटला असतो. कधी नाही सांगत बापाला माझा मालक दारुड्या. झाक झाकते बाई मालकाचं. माय भाकरी थापते चुलीजवळ, स्तनाला लागलेलं ताना बाळ मांडीवरती आहे आणि मांडी जवळ बसलेलं 5 वर्षाचं पोरग आहे. बालमित्राचं पुस्तक पोराच्या हातात, अ ब क ड वाचणारं पोरग एका एका शब्दाचा अर्थ आपल्या आईला विचारतात. ती चुलीजवळ भाकरी थापणारी माय ज्या वेळेला आपल्या नवऱ्याला दारू पिऊन येताना पाहते ना, थोडस दुर्लक्ष करते. माझं लक्ष फक्त स्वयंपाकात आहे याच्याकडे नाही. पण आपल्या दारू पिणाऱ्याच्या, या दारू पाजणाऱ्याच्या घरच्या लग्नातली पिलेली दारू त्याला कमी चढलेली, त्याला अजून दारू पाहिजे, परत परत दुसऱ्याच्या घरी दारू मागावी कशी. त्याला माहिती आहे आपल्या बायकोनं 2 वाजेपर्यंत काम केलंय आणि 100 रुपयाची नोट आपल्या घरात आली आहे. ही काम करते म्हणून तो चूल भेटते आपल्या घरात, जाणीव आहे त्याला, कारण तो निर्लज्ज आहे, तो व्यसनाच्या अधीन गेलेला आहे. बायको जवळल्यानंतर तू कमवले 100 रुपये मला दे, बायकोनं का देते. आता आपलं पोरग पहिलीच जाणार आहे. 6वं वर्ष सुरू झालं पोराला, पिलाय तेवढी खूप झाला, तो झोपून राहा, पडा झाला, झोपा राहू दे. आता केस धरून उभं केलेल्या बाईला 5 वर्षाचं पोरग ज्या वेळेला आपल्या बापाला आपल्या आईचे केस धरताना पाहताय ना महाराज, हातात केस धरून जोडा भरली लात मारता बरोबर स्तनाला लागलेलं पोरग मांडीच्या खाली गेलं, हातातली भाकर चुलीत पडली, तांब्यातल्या पाण्याने चूल विझून गेली. 5 वर्षाचं पोरग स्वतःच्या जन्म देणाऱ्या बापाचा हात धरतं आणि डोळ्यात पाणी आणून म्हणतं, बाबा 100 रुपयाची नोट आईनं कुठे ठेवली मला माहितीये, मी दाखवेन तुम्हाला. स्टूल वरती पोरग चढलं. स्टूल वरती चढलेलं पोरग पाठीवरच्या तांदळातल्या डब्यातली 100ची नोट काढली, बापाच्या हातात दिली, हे घ्या बाबा, घरातले 100 रुपये जातील याचं दुःख त्या 5 वर्षाच्या पोराला नाही. गिरडावासियांनो, पण या 100 रुपयाचा एक कागद माझ्या घरातून नेल्यानंतर माझ्या आईला माझा बाप मारणार नाही याचं समाधान त्या पोराला असतं. तरी आम्हाला कळून नाही दारू. सोडा राजीव, सोडा, एखादं व्यसन सोडा. शपथ आहे तुम्हाला, तुमच्या आयुष्याचं भलं होईल, तुमच्या खिशातली लक्ष्मी कधी संपणार नाही. गड्या म्हटलं आमच्या साधू संतांनी, सोडा व्यसन. आंब पिके पान रखे, मोह पिके पान खोए, जो उसी का रस पिये उसका क्या हुए. आंबे पिकल्यावर आंब्याला सगळे पानं असतात, आहे मोसम आंब्याचा.
पण मोह पिके पान खोये. दारूचा जन्म ज्या घरात झाला, अरे स्वतःच्या आईवरती व्यभिचार करणारी दारू तुमच्या माझ्या जर पोटात जायला लागली, जिने आईवरती व्यभिचार केला ते तुमच्या आमचे प्रपंच संसार काय ठिकाणावर ठेवले. कबीर महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे. म्हणून असा छंद ठेवा की त्या छंदाचा आदर्श लोकांनी घेतला. मला असं वाटतं या पतिव्रतेने एखादा प्रश्न आपल्याला विचारू नये, विचारलं पाहिजे यांनी आपल्याला कधीतरी. कुठल्याही व्यसनी माणसानं क्षणभर आपल्या बायकोकडे क्षणाची पत्नी आयुष्यभराची आई म्हणून पाहावं, नक्की व्यसन सुटेल. पाहू का तिच्याकडे आई म्हणून? अरे परकेची पोरगी आपल्या बरोबर प्रपंच थाटायला आली, गळ्यात मंगळसूत्र तिच्या, पण आमच्या सौभाग्याचं लेलं, कपाळाला कुंकू तिच्या आमच्या नावाचं, पायात तोडवे तिच्या आमच्या नावाचे, हातात कंगन तिच्या आमच्या नावाचे. एवढंच नाही, शृंगार करते ती चांगली दिसावी म्हणून नाही, अमुक अमुक बाटल्याची बायको शोभून दिसत म्हणून. दुसऱ्याच्या पाया पडते ती, पण स्वतः करता आशीर्वाद देत नाही, समोरचा आशीर्वाद देतो अखंड सौभाग्यवती भव आमच्या करता. 9 महिने 9 दिवस बाळाला सांभाळते ती, तरी उदार अंतःकरणाला पोराचा जन्म झाल्या त्या पोराच्या पुढे नाव लावते आपलं. हा त्याग बाईनं केला आमच्यासाठी. अरे ज्या बाईनं इतका त्याग केला, त्या माऊलीसाठी, त्या स्त्रीसाठी, आपल्या पत्नीसाठी, आपल्या आयुष्यभराच्या आई करता आम्ही थोडं व्यसन सोडू शकत नाही? आमचा छंद बदलू शकत नाही? सोडा, माझी प्रार्थना आहे तुम्हाला. तंबाखूचंही व्यसन असेल तर सोडा, चोरी जरी मांस मदिरा सट्टा पत्ता सोडा, आणि माणूस म्हणून जीवन जगा. स्वागत होईल तुमचं परमात्म्याच्या दरबारात, नक्की स्वागत होईल. खूप विषय हाताळलेले आहेत. छंद हा शब्द निघाला आणि मला थोडस बाजूला जायची इच्छा झाली. भीमाला असं डोळ्यात पाणी रडवत होतं, ते डोळ्यात येणारं पाणी पाहून भीमाला जाणीव झाली, हा सगळा घडलेला परिणाम आपल्या छंदाचा. खाण्यापोटी एका साधूच्या पोटात जाणार फळ तोडलं, काय करावं महाराज? याच्यावरती काही उपाय, पर्याय? एकच इलाज आहे याच्यावरती भीमा. सगळं झालेलं पुण्य जर दान करत असला तर हे फळ झाडाला चिटकू शकते. भीमाने ते फळ जमिनीवर ठेवलं, गंगेचं पाणी घेतलं, संकल्प सोडला, सगळं पुण्य दान करतो, फळ झाडाला चिटकलं पाहिजे. संकल्प सोडता बरोबर जमिनीवर ठेवलेलं जांभूळ 2 हात वरती आलं. भीमा तुझं पुण्य संपलं, माग कोणाकडून पुण्य? भाऊ होता अर्जुन. अर्जुना देतो का रे पुण्य? तो काही आजचा भाऊ नव्हता. आता जे भाऊ पाहिले की मना वाटते, देवा रे सख्खे भाऊ गावात बोलत नाही, दर महिन्याच्या तारखेला कोर्टात बोलतात रे बुलढाण्यात, शेतीच्या भांडणासाठी, जागेच्या भांडणासाठी. किती हजारो लोक या अजिंठा बुलढाणा रोडवरती मरताय ऍक्सिडेंट मध्ये, आणि हे लोक हिरभर जागेसाठी आयुष्यभर भांडताय. अरे सख्खा भाऊ पोराला सांगतो, मोठ्या बाबाच्या पोराशी बोलजो नको, त्याच्यात खेळायला जाजो नको, त्याच्या घरी पाय टाकजो नको, आयुष्यभरात त्याच्या नादाला लागजो नको, ही शिकवून देणारा बाप या जगात जन्माला येतो. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. कुणी एकत्र नांदत, कुणी एकत्र नांदत, कुणी दूर दात. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. कुणी म्हणी कुंभार सांभार देवी कमुडी पाणी कुंभी या जातीत लोकांनी स्वतःला वाटून दिले. जात पात पाहुनिया सारा व्यापार करतो, सारा व्यापार करतो. मोठेपण माणसाले कारे जन्मसवेत, कोणी लोणे वैभवात. 10 वर्षाची पोरगी असू द्या आणि तिची परीक्षा फी भरायला पैसे नसू द्या, मोठ्या भावाची श्रीमंती असू द्या, नाही देत मोठा भाऊ. कोणी लोणे वैभवात, कुणी मोडतो चिंतेत. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. का भांडतात देवा तुझी पोरे? अर्जुना देतो का पुण्य? अरे सगळं पुण्य दान करतो म्हटलं, तुझ्या करता काय?
अर्जुनाने दिलं, नकुलाने दिलं, सहदेवाने दिलं, धर्मराजाने दिलं, पण प्रत्येक भावांच्या पुण्यातून जांभूळ 2 हात वरतील एवढीच ताकद होती. किती हात वरतो याला ते जांभूळ 5 भावांच्या पुण्याने? 10 हात. अजून 2 हात फांदी शिल्लक होती. भीमा कोणी आहे का म्हटलं? माझी पत्नी द्रौपदी देते का पुण्य? ती म्हणे 5 मार्गांची सेवा करणारी जीवा भावानं पतिव्रता नियमाचं अनुकरण करणारी ही स्त्री सगळ्यात उशिरा पुण्य मागता. आधीच मागितलं असतं तर 5 भावाचं डिपॉझिट वाचलं असतं. आता काय मागता? अगं दे, आता भाषण देऊ नको, आता दान करायची वेळ आहे. देते का पुण्य? सगळं पुण्य दान करते म्हणे. फळ झाडाला चिटकलं पाहिजे. किती हात वरती यायला पाहिजे होतं मावल्यानो जांभूळ? 2 हात. द्रौपदीने संकल्प सोडता बरोबर 2 हात वरती आलं नाही, 10 हात खाली आला. आता मात्र द्रौपदी घाबरली. नारद महर्षीने डोळ्यातलं पाणी पुसून उत्तर दिलेलं आहे, द्रौपदी 5 मालकांची जीवाभावानं सेवा केली, पण एकदा सूर्यपुत्र कर्ण रथात बसलेला पाहिला आणि क्षणभर कर्णाच्या रथाच्या दिशेनं वळवलेली मान, मनासहित वळवलेली मान होती. तुझ्या मनात काय चाललेलं होतं हे कीर्तनात सांगता येत नाही द्रौपदी, पण क्षणभर पारमार्थिक साधनेतून पती सेवेतून वळालेलं प्रपंचाच्या दिशेनं ते मन तुझ्या सगळ्याच पुण्याचा क्षय करतंय. ज्यांची मन रात्रंदिवस प्रपंचात आहे त्यांचा पुण्याचा ठेवा व्हावा कधी, ही काळजी तुम्हाला मला जरी नसली तरी माझ्या श्री तुकोबारांनी नक्की होती. साधक आहात ना, साधना रूढ आहात ना, माझं सांगणं आहे, निषेध मुखाचा उपदेश केला तुकोबारांनी एका साधकाला अभंगाच्या प्रथम चरणात. Oh